सविस्तर माहिती करता अमरावती मुंबई तसंच हैदराबाद एअर अलायन्सची विमानसेवा तांत्रिक कारणामुळे मात्र 21 ऑगस्ट पासून ठप्प झाली आहे। ऑपरेशन इशू या कारणाखाली सेवा थांबवण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय। तर लवकरच विमानसेवा सुरळीत होईल असं आश्वासन बावनकुळे देत आहे। अमरावती विमानतळाचं खूप मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं, परंतु तेव्हापासूनच विमानसेवा ही सातत्यानं खंडित होत आहे। अलायन्स ही एअरलाईन्ससोबतच वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टायअप करून ही जी काही अमरावती विमानसेवा आहे ती अमरावती विमानसेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात मी पुन्हा विनंती करेन। व्हीजीएफ द्यावी लागतं। जोपर्यंत त्याला जसं मुंबई सोलापूरला काही सरकारने पैसे टाकले तेव्हा ते विमान वाहतूक चालू आहे। जे बंद पडले ते काय व्हायबिलिटी नाही आहे, म्हणून जर ग्रँट दिली व्हायबिलिटी ग्रँट तर ते चालू होऊ शकतात। म्हणून तीन त्या ठिकाणी जे महत्त्वाचे रूट आहे जे मी आता सांगितले ते रूट जर चालू करायचे असतील तर गव्हर्नमेंटला पैसा टाकावा लागेल विमानाच्या मागे, तिकीटच्या मागे। म्हणजे लोकांना एवढी तिकीट घेणं काही तेवढा प्रवासी नाही। काही हे जे ATR प्लेन वगैरे ते अवेलेबल होतात, सोलापूरला अवेलेबल झाले, तर आपण इथे चर्चा करण्यापेक्षा प्रस्ताव तयार केला आज, जर झालं तर चांगलंच आहे। त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, म्हणूनच तयार केला आहे। अमरावती विमानतळाचं खूप मोठ्या थाटामाटात